लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण येथे पुरोहित आणि गरजूंना दान करण्यासाठी निर्जला एकादशीला आले नाथभक्त. पार्किंगच्या नावाने आर्थिक लूटमार चालूच. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण ही शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची पवित्र भूमी आहे. वारकरी संप्रदायात एकादशीच्या व्रताला सर्वोच्च स्थान आहे. पैठणमधील नाथांच्या वाड्यात श्रीकृष्णाने श्रीखंड्या म्हणून पाणी भरले होते अशी श्रद्धा आहे. निर्जला एकादशीला पाण्याचे महत्त्व जलदान अनन्यसाधारण असते. त्यामुळे या दिवशी पैठण येथे पाण्याच्या रांजणाचे व श्रीकृष्णाच्या रूपाचे स्मरण करून विशेष पूजा केली जाते. पैठणला गोदावरी नदीच्या तीरावरील दक्षिण काशी मानतात. निर्जला एकादशीला गोदावरी स्नान करून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यास वर्षातील सर्व 24 एकादशींचे पुण्य एकाच वेळी मिळाले अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. संत एकनाथ महाराज मंदिरामध्ये या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण, भगवद्गीता वाचन आणि विशेष हरिजागर केला जातो. निर्जला एकादशीला पाण्याने भरलेला घडा, कुंभ, सुगंधी द्रव्य आणि छत्री दान करण्याची प्रथा आहे. या त्रिवेणी महासंयोगामुळे पैठणसारख्या तीर्थक्षेत्री केलेले नामस्मरण आणि उपवास अनेक पटींनी अधिक फलदायी मानला जात आहे. पैठण येथील पुरोहित आणि गरजूंना दान करण्यासाठी अनेक भाविक या पवित्र क्षेत्री आले. परंतु पुन्हा एकदा निर्जला एकादशीच्या पावनदिनी संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना संत एकनाथ मल्टी सर्व्हिसेस वाहनतळ पार्किंगच्या नावाने जबरदस्तीने बेकायदेशीर बनावट 50 रुपयाची पावती फाडण्यात आली. एकादशीचे अपडेट घेत असताना रिपब्लिकन वार्ता प्रतिनिधींशी चर्चा करीत असताना एका वाहन चालकाने पार्किंगमध्ये होत असलेला हा अनुचित प्रकार सांगितला. त्यामुळे आलेल्या नाथभक्तांनी नाराजगी व्यक्त केली. असेच जर वारंवार होत असेल तर छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्राच्या बाहेरील पर्यटक, भाविक भक्त यात्रा उत्सव करण्यासाठी ऐतिहासिक वास्तू पैठणच्या पवित्र भूमीत येणे बंद होईल यात काही शंका नाही. या लूटमार अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपालिका पैठण, नगराध्यक्ष पैठण तथा सत्ताधारी पक्षाने एकत्र येऊन विरोध करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी पैठण येथील सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. माझं गाव करसगाव आहे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना माझा. तिथं आम्ही बघता आलेलो आहे. पण ही चुकीचं येणं आमच्याकडून ते हे घेत आहे पावती, पार्किंग पावती. मी तरी म्हणलं त्याला की भाऊ मागच्या वेळेस नव्हतं, आमदार साहेबांनी बंद केलं होतं, तरी पण माझ्याकडून ही 50 रुपये घेतले आहे ना. याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे साहेब, असं माझं म्हणणं आहे. आमदार साहेबांना विनंती आहे की हे असं बंद करण्यात यावं, ही आमची विनंती आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.